रविवार दिनांक 21 मार्च दुपारी 4:30 वाजता साम संजीवनी या कार्यक्रमात भेटूया डॉक्टर राजन वैद्य यांना. विषय परवडणारा IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी. नमस्कार, मी वृषाली पाटणकर आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचे अत्यंत मनापासून स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचा विषय हा लोकोपयोगी, अत्यंत उपयुक्त आणि कोरोनाच्या या काळामध्ये लक्षवेधक असा असणार आहे. कोरोना हा विषाणू जेमतेम वर्षभरापूर्वी या जगामध्ये अस्तित्वात काय आला आणि सगळ्या जगभर त्यांनी थैमान घालायला सुरुवात केली. सारेचे सारे जग जे आहे ते आपापल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये गुंतलं. पण हळूहळू या कोरोनाचे दुष्परिणाम हे फक्त आरोग्यावरती नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती दिसायला सुरुवात झाली. अर्थव्यवस्था कोलमडली. अगदी भारतात सुद्धा उद्योगधंदे, व्यवसाय या गोष्टीवरती परिणाम झाले. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्याच्यामुळे आर्थिक चणचण जाणवायला लागली. बऱ्याच लोकांनी आवश्यक खर्च, अनावश्यक खर्च हा विचार करायला सुरुवात केली आणि जरूर असेल तरच पैसा खर्च करावा अशी मानसिकता तयार झाली. याचा परिणाम हा इतर गोष्टींवरती तर झालाच, पण काही वैद्यकीय उपचारांवरती सुद्धा याचा अतिशय महत्त्वाचा असा परिणाम दिसून आला. झालं असं, वंध्यत्व निवारण ही एक अत्यंत महत्त्वाची समस्या आणि त्याच्यावरचे उपचार ज्यांचे चालू होते त्या लोकांनी हे उपचार पुढे ढकलावेत का किंवा आत्ता नकोच का असे विचार करणं सुरुवात केली. खरं सांगायचं तर हे बरोबर नाही, कारण का वंध्यत्व आणि त्याचे उपचार जे आहेत त्याचा सरळ संबंध हा स्त्रीच्या वयाशी असतो. म्हणजे ह्या उपचारांच्या यशस्वीतेची शक्यता ही स्त्रीच्या वाढत्या वयाबरोबर कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे हे उपचार वेळेवरती घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण आर्थिक चणचण, पैशाचं सोंग कसं आणता येणार? आणि याच्यामुळेच अनेक विनाअपत्य जोडपी जी आहेत ती अत्यंत हतबल होताना दिसली आहेत. या समस्येवरती एक आशेचा प्रकाश घेऊन कल्याणची साईराज फर्टिलिटी सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही टेस्ट ट्यूब बेबी हे अत्याधुनिक उपचार करणारी जी संस्था आहे, ही संस्था पुढे आलेली आहे. त्यांनी सगळ्या सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा माफक दरामध्ये हे उपचार कसे करता येतील याची एक योजना तयार केलेली आहे. आणि या योजनेबद्दलच बोलण्यासाठी, अधिक माहिती देण्यासाठी या संस्थेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी आणि प्रवक्ते मुकेश वैद्य आणि या संस्थेमध्ये कार्यरत असलेले अत्यंत नामांकित तज्ज्ञ, निष्णात असे डॉक्टर राजन वैद्य हे आज आपल्याकडे आलेले आहेत. मी या दोघांचंही अत्यंत मनापासून स्वागत करते. डॉक्टर राजन वैद्य हे नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी मुंबई विद्यापीठाची MD व DGO ही पदवी संपादित केलेली आहेच आणि त्याही पुढे जाऊन लंडनमधील जगप्रसिद्ध अशा रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनाकॉलॉजी इथून अत्यंत अत्युच्च अशी MRCOG ही पदवीसुद्धा त्यांनी संपादित केलेली आहे. गेली 26 वर्ष ते वंध्यत्व निवारणाचे अत्यंत अत्याधुनिक उपचार लोकांवरती करतायत आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की 5000हून जास्त जोडप्यांनी, जे विनाअपत्य जोडपी होती त्यांनी यांच्या उपचारांचा लाभ घेऊन त्यांना अपत्यप्राप्ती झाली आणि अत्यंत यशस्वी उपचार डॉक्टर तुम्ही त्यांच्यावरती केलेत, याचा खूप खूप धन्यवाद त्याच्याबद्दल. सर्वप्रथम मी मुकेश वैद्य यांच्याकडे वळते. मुकेशजी, मला सांगा की तुमच्या या संस्थेमार्फत जी माफक दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये ही उपचार पद्धती तुम्ही लोकांना पुरवणार आहात, त्याबद्दल तुम्ही आम्हाला जास्त काय सांगाल? धन्यवाद मॅडम. आम्ही टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट किंवा ज्यांना आपण IVF ट्रीटमेंट म्हणतो ही स्वस्त दरात किंवा सवलतीच्या दरात का देत आहोत याचं आपण एक उत्तम विवेचन केलं, याबद्दल आपले धन्यवाद, आपले आभार. असं बघा की प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा अधिकार असतो आणि तशी तिची आंतरिक इच्छा असते. अगदी खरं. परंतु सध्याच्या या कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आणि स्त्रीचे वाढत जाणारे वय यामुळे
तिच्या आई होण्याच्या शक्यता ही आड येऊ नये, पॉसिबिलिटी कमी होऊ नये म्हणून आमच्या कंपनीने ही एक सवलतीच्या दरात ट्रीटमेंट अवेलेबल करण्याचा आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे. एक IVF सायकल आम्ही फक्त 50,000 रुपयामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. काय सांगता? मॅडम, तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे. ज्या गोष्टीची ज्या ट्रीटमेंटची कॉस्ट साधारणतः लाखांच्या पेक्षा जास्त जाते अगदी. ती आम्ही फक्त 50,000 रुपयामध्ये करून देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये एक IVF सायकल, परत याच्यामध्ये जे एक महत्त्वाचं आणि महाग असं इंजेक्शन गॅनोडोट्रॉफिन हे इंजेक्शन आहे, त्याचीसुद्धा कॉस्ट ही अंतर्भूत करण्यात आलेली आहे. क्या बात आहे. माझं तर असं म्हणणं आहे की या करोनामुळे जी उद्भवलेली बिकट आर्थिक परिस्थिती लोकांची आहे, तरी पण या विनापत्य जोडपी जी आहेत त्यांनी या दरम्यान जी सवलत आम्ही देणार आहोत ही फक्त 1 महिन्यासाठी आहे आणि त्या सवलतीचा त्यांनी लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. अत्यंत स्तुत्य असा तुमचा उपक्रम आहे मुकेशजी. डॉक्टर, मी तुमच्याकडे वळते आणि तुम्हाला विचारते की एवढी महाग ट्रीटमेंट ही केवळ 50,000 रुपयामध्ये, हे ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेला पहिला प्रश्न डोक्यामध्ये आला की मग या ट्रीटमेंटमध्ये काही गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह तडजोड तुम्हाला करावी लागणार आहे का? धन्यवाद वृषालीताई. हा तुमच्या मनात आलेला प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात येऊ शकतो की एवढी जेव्हा लाखांच्या घरात जाणारी ट्रीटमेंट, इंजेक्शन, गोनॅडोट्रॉपिनच्या खर्चासकट जर आम्ही 50,000 देणार असू तर आम्ही तिथे काही गुणात्मक तडजोड करतोय का, किंवा त्या ट्रीटमेंट प्रणालीमध्ये काही आपण बदल करतोय का, किंवा काही कमी दर्जाचे देतो काय, तर असं मुळीच नाही आहे. आम्ही अत्यंत नामांकित कंपनीची औषधं, इंजेक्शनं वापरून आणि ज्याला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेत म्हणतो की स्टँडर्ड स्टिम्युलेशन प्रोटोकॉल, म्हणजे नेहमीची उपचार पद्धतीची ह्या स्कीममध्ये किंवा योजनेमध्ये न येणाऱ्या जोडप्याला सुद्धा आम्ही वापरणार आहोत, तीच यांनाही वापरणार आहोत. म्हणजे कुठलाही गुणात्मक आम्ही त्याच्यामध्ये फरक केलेला नाही. ज्यावेळेला आमच्या कंपनीने ही योजना 50,000च्या मध्ये द्यायचं ठरवलं तेव्हा मी म्हटलं ठीक आहे आपण देऊया, आणि कुठलाही गुणात्मक त्याच्यामध्ये तडजोड केलेली नाही. मग काय हे जे काही तुम्ही 50,000चं पॅकेज म्हणताय आहात, या पॅकेजमध्ये नक्की काय समाविष्ट असणार आहे? हाही खूप चांगला प्रश्न आहे की नेमकं 50,000चं पॅकेज कधी चालू होतं आणि कधी संपतं. तर मला सर्वांना सांगावं असं वाटतं की ज्या दिवशी IVF स्टिम्युलेशन चालू होईल, म्हणजे ज्या दिवशी पहिलं इंजेक्शन दिलं जाईल त्या दिवसापासून तर त्याच्यानंतर अगदी त्या स्त्री बीज शरीराबाहेर काढणं, फलित करणं, त्याच्या एम्ब्रिओलॉजीचा चार्ज, लॅब चार्ज, हे सगळं पकडून अगदी गर्भाशयात त्याच सायकलमध्ये गर्भ ठेवेपर्यंत, म्हणजे ज्याला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतो, म्हणजे राईट फ्रॉम फर्स्ट डे ऑफ स्टिम्युलेशन राईट टिल द एम्ब्रिओ ट्रान्सफर, हा सर्व खर्च त्यामध्ये 50,000 रुपयाच्या मध्ये अंतर्भूत आहे. आणि ह्याच्यात हेच करत असताना सुद्धा आम्ही यामध्ये कुठलीही गुणात्मक तडजोड केलेली नाही. वा वा डॉक्टर, हे ऐकून आम्हाला फार बरं वाटलं. आता पुढचा प्रश्न असा की जर म्हणजे तुम्ही ज्या सायकलमध्ये या पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे हे सांगितलं, तर या ट्रीटमेंटच्या अगोदर पण काही ज्याला प्री टेस्ट म्हणतात किंवा काही चाचण्या, पूर्व चाचण्या कराव्या लागतात, या पण याच्यामध्ये येणार का? पुन्हा हाही छान प्रश्न विचारलात की IVF ट्रीटमेंटच्या आधीच्या पूर्वचाचण्या कराव्या लागतात की ज्याच्यामध्ये स्त्रीची फर्टिलिटी तपासली जाते, पुरुषाची तपासली जाते, किंवा इतरही काही चाचण्या कराव्या लागतात, किंवा कुठला प्रोटोकॉल नेमका वापरायचा, यासाठी ज्या काही सर्व चाचण्या कराव्या लागतात त्या चाचण्यांचा खर्च यामध्ये अंतर्भूत नाही. त्याचं साधं सोपं कारण असं की वंध्यत्व हे अनेक विविध कारणांनी येत असतं. काही कारणं स्त्रीजन्य असतात, काही कारणं पुरुषजन्य असतात, काही कारणं दोघांमध्येही असतात. तर यावेळेला हा ग्रुप एवढा डायव्हर्स असल्यामुळे आपल्याला या सर्व चाचण्या एकाच पॅकेजमध्ये आणता येणं शक्य नाही आहे. म्हणून आम्ही त्या आम्ही ज्यावेळेला कपल्स तपासतो त्याच्यानंतर आम्ही त्या चाचण्या काय कराव्या लागतील याचं आपल्याला त्यांना सांगतो, या करून या, आणि मग आमचं पॅकेज चालू होतं. ओके, बरं. मग एकदा ही ट्रीटमेंट चालू झाली
की ती ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर सुद्धा सोनोग्राफीच्या अनेक राऊंड्स होतात किंवा अनेक वेळेला सोनोग्राफी करावी लागते. मग ही सोनोग्राफी पण त्या पॅकेजमध्ये असणार की नसणार? ही सोनोग्राफी त्या पॅकेजमध्ये असेल. इतकंच नव्हे, ज्याला आम्ही ज्या दिवशी इंजेक्शन चालू करतो त्याला बेसलाईन स्कॅन म्हणतो, तोही पॅकेजमध्ये अंतर्भूत आहे. परंतु ज्या वेळेला त्याच्यानंतर जेव्हा इंजेक्शन चालू झाल्यानंतर स्त्रीबीजांची वाढ व्यवस्थित होते की नाही, त्यांची संख्या किती, किंवा एंडोमेट्रियमचं लाईनिंग बरोबर आहे की नाही, हे म्हणजे ज्याला आम्ही IVF सायकल मॉनिटरिंग म्हणतो, त्यासाठी ज्या सोनोग्राफीज कराव्या लागतात त्या बाकी यामध्ये निश्चित अंतर्भूत आहेत. अरे वा. ब्रेक नंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर वैद्य, साईराज फर्टिलिटी सॉल्युशन्स या संस्थेमध्ये होणाऱ्या टेस्ट ट्यूब बेबी या उपचारांच्या सुविधांबद्दल तुम्ही थोडीशी जास्त माहिती द्या ना. ठीक आहे. आमचं जे साईराज फर्टिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे, ही पहिली गोष्ट म्हणजे मी सर्वांना सांगू इच्छितो की अत्यंत अद्ययावत उपकरणांनी आणि सोयींनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये अगदी बेसिक फर्टिलिटी वर्कअपपासून टेस्ट ट्यूब बेबीच्या अत्यंत प्रगत ट्रीटमेंट, ज्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स म्हणतो, ह्या सर्व अंडर वन रूफ किंवा एका छताखाली म्हणजे अंडर वन रूफ अशा दिल्या जातात. हे अत्यंत जमेची बाजू आहे, कारण म्हणजे पेशंट्सना काही चाचण्यांसाठी एका ठिकाणी, काही चाचण्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी, काही टेस्टसाठी दुसऱ्या ठिकाणी असं जावं लागत नाही. मग त्याच्यामध्ये रक्तविषयक चाचण्या असतील, स्त्रीचे किंवा पुरुषाचे बेसिक आणखीन फर्टिलिटी वर्कअप किंवा फर्टिलिटी जोखणाऱ्या काही टेस्ट असतात त्या असतील, प्रोटोकॉल ठरवण्यासाठी काही टेस्ट असतात त्या असतील, त्या सर्व चाचण्या आम्ही एका ठिकाणी केल्या जातो. इतकंच नव्हे तर फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी येणाऱ्या स्त्रीच्या जननेंद्रियाची रचना नॉर्मल आहे की नाही बघण्यासाठी ज्या काही सोनोग्राफीज कराव्या लागतात त्यासुद्धा एकाच आमच्याकडे त्या सायराज फर्टिलिटी सोल्युशन्समध्ये होत असतात. आणि समजा काही त्याच्यामध्ये काही रचनात्मक दोष आढळले, काही रोग आढळले की ज्याच्यामुळे स्त्रीची फर्टिलिटी कमी होण्याची शक्यता आहे, तर त्याची करेक्टिव्ह सर्जरी, ज्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये फर्टिलिटी एनहान्सिंग सर्जरीज म्हणतो, दुर्बिणीद्वारे ज्या केल्या जातात त्यासुद्धा साईराज फर्टिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ह्या योजनेखाली ज्या अंतर्गत होतात त्यांच्यासाठी फ्री नाही आहेत, परंतु प्रपोर्शनेटली त्याचेही दर आम्ही कमी केलेले आहेत. समजा उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये पडदा आहे किंवा गर्भाशयामध्ये काही पॉलिप आहे किंवा गर्भाशयाचे ते नष्ट करणं, गर्भाशयाच्या आजूबाजूला एंडोमेट्रियोसिससारखा फर्टिलिटी कमी करणार रोग तर तो त्याचं डिबल्किंग करणं, एक 2-3 उदाहरणं दाखल मी दिली तुम्हाला. या सर्व फर्टिलिटी एनहान्सिंग सर्जरीज या आमच्याकडे त्याच आमच्या संस्थेमध्ये होत असतात. आणि त्याचे दरसुद्धा या योजनेअंतर्गत जे दाखल आपले नाव करतील त्यांच्यात जर हे दोष आढळले तर प्रपोर्शनेटली त्या सर्जरीचे आमच्या प्रचलित दरापेक्षा त्याचे दर आम्ही कमी केलेले आहेत. अरे वा. म्हणजे जागतिक दर्जाचे उपचार आणि ते सुद्धा प्रपोर्शनेटली माफक दरामध्ये. डॉक्टर, फारच सुंदर कल्पना आहे ही आणि या योजनेबद्दल खूप खूप आभार तुमचे. डॉक्टर, आजकाल जे ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये जे म्हटलं जातं डोनर एक ट्रीटमेंट म्हणा किंवा सरोगसी ट्रीटमेंट म्हणा, यासारख्या ट्रीटमेंटबद्दल आपण काय सांगाल? हो, छान प्रश्न आहे हा सुद्धा, की डोनर एक ट्रीटमेंट ही साधारणतः अशा स्त्रियांना लागते की ज्यांचे स्त्री बीजकोश अकाली निकामी झालेले आहेत वयाआधी. म्हणजे तिचं वय जरी समजा एक 25 असेल, 28 असेल, यंग स्त्रियांची मधलीसुद्धा बीजं निघून जाणे आणि त्याच्यामध्ये बीजं नसणं, अशा स्त्रियांसाठी ज्याला प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणतो किंवा काही वेळेला ओव्हरीज काही कारणामुळे काढून टाकले गेलेले असतात, अशा स्त्रियांसाठी सुद्धा ज्यांना आपण स्त्री बीज दातीची बीजं म्हणजे डोनर्सची एग्स घेऊन ती तिच्या म्हणजे नवऱ्याच्या शुक्रजंतूंनी फलित करून त्यातून निष्पन्न होणारी बीजं त्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडतो आणि त्यांना पालकत्वाचा आनंद देतो. यालाच डोनर एक ट्रीटमेंट ऑप्शन असं म्हटलं जातं. आता या डोनर स्त्रिया कोण असतात बरं, त्याचे निकष ठरवून दिले गेलेले आहेत की उदाहरणार्थ त्या फर्टाईल असल्या पाहिजे, त्यांची फर्टिलिटी, त्यासाठी ज्या डोनर म्हणून सक्षम होण्यासाठी म्हणून ज्या काही टेस्ट असतात त्या सर्व टेस्टसुद्धा त्या टेस्टमधनं पार झाल्यानंतर, उदाहरणार्थ तिला कुठला अनुवंशिक रोग नसला पाहिजे, तिला कुठलाही सध्या असलेला काही कुठला रोग नसला पाहिजे, तिची शारीरिक प्रकृती शारीरिकदृष्ट्या अतिशय व्यवस्थित ठणठणीत असली पाहिजे, यंग असली पाहिजे, अशा प्रकारचं डोनर्स आम्ही सिलेक्ट करतो. आणि मग त्या डोनर्सची बीजं म्हणजे त्या औषध म्हणजे जीच IVF सायकल जी आम्ही ह्या स्त्रीला करणार ती तिच्यासाठी करणार आणि तिची बीजं या स्त्रीच्या नवऱ्याच्या शुक्रजंतूंनी फलित करून
मग त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये आपण सोडणार. याला आपण डोनर एक ऑप्शन म्हणतो. आपण डोनर एक ऑप्शनवर असतानाच मला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगावा असं वाटतो की की जो सध्याच्या आमच्या या प्रचलितात नाही पण आम्ही एरवी करत असतो की त्याला उसाईड बँकिंग म्हणतो, की ज्यामध्ये एखाद्या स्त्रीला जर असं काही मूल होण्यासाठी काही अत्यंत अगतिक परिस्थितीमुळे जर पुढे टाकायचं असेल तर आम्ही उसाईड बँकिंग त्या स्त्रीबीजकोश बीज आम्ही गोठवून ठेवतो स्त्रीबीज, आणि मग ती नंतर जेव्हा तिला हवं असेल त्यावेळेला एक या विषयावर आहोत म्हणून आपण हे सांगितलं. अरे वा. आणि मागे सरोगसीमध्ये असं असतं की सरोगसी ही सुद्धा एक अत्यंत परिणामकारक उपचार प्रणाली आहे. सरोगसी म्हणजे काय? कारण सरोगसी म्हणजे गर्भसंगोपक माता म्हणजे सरोगसी. काही वेळेला काय होतं की काही स्त्रियांना जन्मजातच गर्भाशय नसतं किंवा काही रोगामुळे गर्भाशय काढून टाकलं गेलं असतं किंवा गर्भाशय निकामी झालेलं असतं. उदाहरणार्थ गर्भाशयाचा TB होऊन तिच्या आतल्या अस्तरांची चिकटाचिकटी होऊन गर्भाशयाची पोकळी नष्ट होणं किंवा खूप कमी होणं, की ज्या पोकळीमध्ये 9 महिन्याचा गर्भ वाढू शकत नाही, याला आम्ही ॲशरमन सिंड्रोम असं म्हणतो. किंवा गर्भाशय असतं पण ते खूप लहान असतं, हायपोप्लास्टिक युटरस असतं. अशा स्त्रियांना ज्यावेळेला सक्षम स्त्री बीजकोष असेल तर त्या स्त्रीची बीज तिच्या नवऱ्याच्या शुक्रजंतूंनी फलित करून या गर्भसंगोपक मातेच्या गर्भाशयात सोडलं जातं, की जी स्त्री त्या गर्भाचं मग पुढे 9 महिन्यापर्यंत आपल्या उदरात संगोपन तिच्या उदरात तिच्या गर्भाशयात तो वाढेल आणि त्या बाळाला जन्म देईल, की ज्यामुळे त्या जोडप्याला त्यांच्या जैविक पालकत्वाचं बायोलॉजिकल पेरेंटहूडचं समाधान मिळेल आणि त्यांची पालक व्हायची इच्छा पूर्ण होईल. आता ही सरोगसी ट्रीटमेंटसुद्धा आम्ही जी करतो ती सरोगसी ट्रीटमेंटसाठी जे निकष आखून दिलेले आहेत त्याची पूर्णतः पालन केल्यानंतर आणि सरोगसी या विषयाचं संपूर्ण समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग केल्यानंतर आणि हे करत असताना सरोगसीला असलेले पर्यायसुद्धा आम्ही त्यांच्याशी डिस्कस केलेले असतात. उदाहरणार्थ मूलदत्तक घेणे किंवा काही लोकांना ते म्हणतात आम्ही चाइल्डलेस राहायचं कबूल करतो. तर सगळे ऑप्शन्स त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर जेव्हा ते जोडपं स्वतःहून म्हणतं की आता आम्हाला सरोगसीचा ऑप्शन स्वीकारायचा आहे तर त्यावेळेला आपण त्यांना सरोगसीचा हा ऑप्शन देतो. आता ही सरोगेट माता आमच्या या संस्थेमध्ये सरोगेट माता एकदा गर्भ झाल्यानंतर ती 9 महिन्यापर्यंत तिचं पालनपोषण आमच्याच हॉस्पिटलमध्ये होत असतं, जिथे आमचे तज्ज्ञ रेसिडेंट डॉक्टर तिची दररोजची देखभाल, तिची आरोग्यविषयक तिची चाचणी दररोजच्या दररोज होत असते. तिच्या आहार आमचे डायटिशियन आहेत ते त्यांचा आहार राखून देतात की जेणेकरून त्या सरोगेट मातेचं आणि तिच्या उदरात वाढणाऱ्या त्या बाळाचं व्यवस्थित देखभाल केली जाते आणि तिची डिलिव्हरीसुद्धा मग आमच्या ऑब्स्टेट्रिक डिपार्टमेंटमध्ये होते, की या दृष्टीने सरोगसी डिपार्टमेंटसुद्धा आमचं अत्यंत परिपूर्ण असं आहे. अरे वा, फारच छान. डॉक्टर, या सगळ्या उपचारांच्या दरम्यान जे गोनॅडोट्रॉपिन्स नावाची इंजेक्शन्स वापरली जातात त्याचा स्त्रीच्या एकंदरीत आरोग्यावरती काही कायमस्वरूपी परिणाम वगैरे होतो का? हाही छान प्रश्न तुम्ही विचारलात. अर्थात हा प्रश्न मला अनेक वेळा अनेक ठिकाणी विचारला गेला आहे आणि माझे पेशंटसुद्धा मला हा प्रश्न विचारतात. तर त्याचं सरळ उत्तर नाही असं आहे. ही इंजेक्शन गोनॅडोट्रॉपिन्स कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी दुष्परिणाम त्या स्त्रीच्या आरोग्यावर करत नाहीत. हे अगदी मी त्याचं उत्तर तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. अच्छा. काय म्हणतात की अत्यंत उपयुक्त अशी ही माहिती आहे, काही गैरसमज दूर करणारी आणि या उपचारांवरचे जे काही विश्वास आहे हा विश्वास वाढवणाऱ्या अशा गोष्टी तुम्ही इथे सांगितल्यात. त्याच्याबद्दल मी तुमचे आणि मुकेशजी तुमचे सुद्धा खूप खूप आभार मानते. थँक्यू व्हेरी मच आमच्या या कार्यक्रमात आल्याबद्दल आणि ही माहिती दिल्याबद्दल. तर प्रेक्षक हो, आजकालच्या या कोरोना काळामध्ये सोशिओ इकॉनॉमिक क्रायसिस ज्याला म्हणता येईल अशा परिस्थितीमध्ये वंध्य जोडप्यांनी केवळ पैशाच्या चणचणीमुळे किंवा पैशाच्या अभावामुळे आपली उपचार पुढे ढकलून आहेत, ही किती सुंदर कल्पना आहे किंवा ही किती स्तुत्य कल्पना आहे. आणि या कल्पनेवरती काम करून त्याच्यासाठी एक योजना बनवून ती योजना या जोडप्यांपर्यंत घेऊन येणारी ही साईराज फर्टिलिटी सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीने या काळामध्ये कोविड काळामध्ये सामाजिक भान राखलं आहे असं आमचं मत आहे. आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, त्यांनी त्यांचे उपचार पुढे ढकलू नाहीत, त्यांनी हतबल होऊ नाही, या काळातसुद्धा त्यांनी त्यांच्या
अपत्यप्राप्तीच्या ज्या आशा आहेत या आशा तशाच प्रज्वलित ठेवाव्यात असं आम्ही आवाहन करतो. आणि हा जो ही जी संस्था आहे या संस्थेचा फोन नंबर आणि त्यांचा संपर्काचा पत्ता आम्ही दाखवत आहोतच, तो नमूद करून घ्या. पुन्हा एकदा धन्यवाद डॉक्टर, धन्यवाद मुकेशजी. नमस्कार प्रेक्षक.